आयुरा, आम्ही निघतो. समीर लगेच म्हणाला. त्याला आयुषचा प्रचंड राग आला होता. इथून पुढे समीर, सुगंधा आणि रवी हॉस्पिटलमधून बाहेर आले. समीर रागातच होता. हा आयुष स्वतःला समजतो काय? हॉस्पिटलमध्ये आहे तरी याचे किती नखरे. सुगंधा, खरंच ह्याच्यासोबत राहायचं आहे का तुला? समीरने रवी सोबत असताना सुगंधाला असं विचारलं होतं. ही गोष्ट सुगंधाला खटकली होती, पण सध्या समीर जास्तच रागात होता. त्यामुळे सुगंधा काही बोलली नाही. पण तिला आतून वाईट वाटत होतं. एकतर आयुष तिला समजून घेत नव्हता. समीरही रागात बोलत होता. त्याचं बोलणं बरोबर असलं तरी कधी कधी माणूस मजबूर होऊन काही निर्णय घेत असतो. असंच जर आयुष स्वतःच्या तब्येतीला घाबरून सुगंधाच्या काळजीने जर हा निर्णय घेत असला तर सुगंधाला नक्की नंतर अपराधी वाटत राहील. आयुष तिचा विचार करत होता आणि ती मात्र समजू शकली नाही. याचं गिल्ट तिच्या मनात कायम राहिलं असतं. समीर दादा, तू रागावू नकोस. आयुषला थोडा वेळ घेऊ दे. तू रागवू नको, कारण मला काहीच घाई नाही. सुगंधा समीरला समजावत म्हणाली. सुगी, तुला घाई नाही, पण आईने फक्त तुला 1 महिना दिलाय. या 1 महिन्यात जर आयुष नाही ऐकला तर आई म्हणेल त्या मुलाशी लग्न करावं लागेल तुला. समीर तिच्याकडे डोळ्यात राग ठेवूनच बोलत होता. आयुषने लग्नाला नकार दिला तर मी कोणाशीच लग्न करणार नाही दादा. आईने सांगितलं तरी नाही. सुगंधा ठामपणे बोलत होती, कारण समोर रवी सुद्धा होता. त्याला असं वाटू नये की सुगंधाला मिळवण्याचे काही चान्स आहेत आपल्याकडे म्हणून. म्हणून ती असं समीरला म्हणाली. सुगंधा, माझं टेन्शन घेऊ नकोस. मला तुझ्या मनातलं कळलं आहे. अशा स्थितीत मी तुला माझ्याशी लग्न कर म्हणणार नाही. आत्याला मी नाहीच सांगणार आहे. तेव्हा माझ्याविषयी मनात तसं काहीच आणू नकोस. आपण बहीण भाऊ आहोत, तर तेच आपलं नातं राहील. रवी एकदम शांतपणे तिला म्हणाला. सुगंधाच्या बोलण्याचा उद्देश त्याने ओळखला होता. रवी, तू जास्त मनावर घेऊ नकोस. बघू पुढे काय होतं ते. समीर रवीला म्हणाला. त्याला रवीला आता दुखवायचं नव्हतं. कारण जर खरंच देव ना करो पण रवीशी सुगंधाचं लग्न लावायची वेळ आली तर? समीर हा विचार करत होता. सुगंधा काही बोलली नाही. समीर आणि रवी कामाला जायला निघाले. कारण घरी जाऊन परत कामाला जायला उशीर झाला असता. तर सुगंधा घरी गेली. तिने आजही कामावर सुट्टी टाकली होती. सुगंधा शांतपणे आपल्या बेडरूम मध्ये गेली. का नाही समजून घेत मला? ना समीर दादा मला समजत, ना आयुष. देवाने माझ्या आयुष्यात असे 2 लोक का दिले आहेत, जे माझ्यासाठी काळजी करतात, पण स्वतःच्या रागापुढे मात्र त्यांना मला काय वाटेल, या क्षणी मी काय विचार करत आहे, ह्याचं त्यांना काहीच नाही. सुगंधाचे डोळे हळूहळू पुन्हा भरू लागले होते. तिने आपला मोबाईल घेतला आणि आयुषला एक मेसेज टाईप केला. लवकर बरे व्हा. सुगंधाने मेसेज टाईप करून आयुषला सेंड केला. इकडे हॉस्पिटलमध्ये आयुष आता विचार करत होता. मला नीट बोललं पाहिजे होतं का सुगंधाशी? पण तिला ऑपरेशनचं ऐकून ती रडत बसली असती. आता निदान ती याच विचारात राहील. पण त्याला कुठे माहित होतं त्याच्या एका निर्णयाने केवढी खळबळ माजवली होती. सुगंधाचं आयुष्य त्याच्या एका निर्णयाने टांगणीला लागलं होतं. ती अजूनही त्याची वाट बघत होती. एवढं होऊनही तिने आशा सोडली नव्हती. तिने ठामपणे दादाला सांगितलं होतं की मी कोणाशीच लग्न करणार नाही असं.
पण आई पुढे तिचा किती निभाव लागतो काय माहित. ती विचार करतच होती की तिचा डोळा लागला, कारण लवकर उठून गेली होती हॉस्पिटलला. त्याच तिचं विचाराने थोडं डोकं जड झालं होतं. त्यामुळे कधी डोळा लागला तिलाही कळलं नव्हतं. थोड्या वेळाने आई आली. तिने सुगंधाला बघितलं तर ती झोपली होती. आई पुन्हा आपल्या कामाला निघून गेली. आयुषने हे तिघेही निघून गेल्यावर विचार करत होता, मी केलंय ते बरोबर आहे ना. समीरला जास्त राग नाही ना आला, कारण त्याने जायला सांगितल्यावर सगळ्यात जास्त तोच रागात होता. पण तेव्हा त्याला जे सुचलं होतं तेच त्याने केलं होतं. वाद नको होता आयुषला, कारण सुगंधला रवी सोबत बघून त्याचं डोकं फिरलं होतं. सकाळी सकाळीच त्याचा बीपी हाय झाला होता. आता ऑपरेशन कधी करतील काही माहित नाही. तो स्वतःला पूर्ण नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करत होता. थोड्याच वेळात निधी हॉस्पिटलला आली. तिला काय घडलं ह्याचा अतापत्ता सुद्धा नव्हता. आयुष दादा किती वाजता घेणार आहेत ऑपरेशनला? चेक करून गेले का डॉक्टर? निधीने आल्या आल्या आयुषला विचारलं. आराध्य तिथेच बसला होता. त्याला आयुषला काय झालं मध्येच कळलं नव्हतं. अचानक बीपी हाय व्हायचं कारण काय असेल हे कळत नव्हतं. अरे निधी, नाही बोलले डॉक्टर ऑपरेशन करायला. त्याचा बीपी हाय दाखवतोय. थोड्या वेळापूर्वीच नर्स चेक करून गेली. मला एक कळत नाही, सकाळी त्याचा बीपी हाय का दाखवला? आराध्य निधीला आपल्या मनातला प्रश्न विचारत होता. आयुष दादा तुला कसलं टेन्शन आलं? निधीने विचारलं. कसलं नाही, आयुष शांतपणे म्हणाला. मला खरं खरं सांग, तुझ्या मनात सुगंधाविषयी विचार आहेत ना? निधी आयुषच्या कानाजवळ येऊन म्हणाली. आली होती सकाळीच भेटायला, आयुष म्हणाला. पण चेहऱ्यावर कोणतेच भाव दाखवले नव्हते त्याने. पण त्याचं बोलणं ऐकून मात्र निधी चांगलीच उडाली. काय? ती तुला बघायला आली होती? काय म्हणाली? तू नीट बोललास का तिच्याशी? निधीने विचारलं. समीर, ती आणि रवी आले होते. त्यांना माझं ऑपरेशन होतं हे कळलं आहे, म्हणून भेटायला आले होते. पण मला सुगंधाला काही आशा दाखवायच्या नव्हत्या, म्हणून मी एकदम रागातच त्यांना जायला सांगितलं. आयुषने पुन्हा निधीला शांतपणे सांगितलं. ओके, तू रागात सांगितलं म्हणून तुझा बीपी हाय झाला? निधीने विचारलं. नाही, त्याआधीच हाय झाला होता, त्यांना बघूनच, आयुष म्हणाला. आताही त्याला आठवून राग येत होता. सुगंधा आणि रवी कसे एकत्रच आले होते त्याच्यासमोर. भले त्यांचं काही बोलणं नव्हतं की हात पकडणं नव्हतं, पण सुगंधा आणि रवी सोबत काय यायचं? तिला भेटायला यायचंच होतं तर तिने एकटंच यायचं ना. मला खरंच आवडलं असतं. काय? अरे पण का? आयुष विचाराच्या शृंखलेत अडकलाच होता की निधीने त्याला ओरडूनच विचारलं. कारण सुगंधा मला भेटायला रवी सोबत आली होती. मान्य आहे मला, मी चुकलो. तिला असं बोलायला नको होतं, म्हणून काय तिने रवी सोबत यावं? समीर होता, त्यालाही कळलं नाही का? मी किती प्रेम करतो सुगंधावर हे त्याला माहित नाही का? मला त्या दोघांना बघूनच खूप राग आला, पण वाद घालायचा नव्हता म्हणून मीच त्यांना जायला सांगितलं. आणि सुगंधाला जर मी आता काही बोलत बसलो असतो तर ती जास्त टेन्शन मध्ये आली असती. जर का काही मला कमी जास्त झालं
तर मला सुगंधाच्या आयुष्याशी नाही खेळायचं, तिला दुःखात नाही टाकायचं. म्हणून मी नाहीच बोललो तिच्याशी. पण मला खूप जास्त राग आलेला, त्यामुळे माझा बीपी हाय दाखवला. आयुषने सर्व सांगितलं होतं निधीला. तसं आराध्याला त्याच्या हाय बीपीचं नेमकं कारण समजलं होतं. नाहीतर तो तर खूपच टेन्शन मध्ये आला होता. जे झालं ते विसर आता. तू आता व्यवस्थित आहेस ना? आता काहीच विचार करू नकोस. तुझं ऑपरेशन होणं खूप महत्वाचं आहे दादा. माझ्या माहितीप्रमाणे सुगंध तुझ्यावर खूप प्रेम करते. ती रवीशी लग्न कधीच करणार नाही. त्यामुळे तू रागावून उगाच तुझा बीपी हाय करून घेऊ नकोस. स्वतःला रिलॅक्स ठेव. निधीने आयुषचा हात पकडून सांगितलं. आयुषने मान हलवली. त्याला निधी बोलली ते ऐकून बरं वाटलं. ती तुझ्यावर खूप प्रेम करते, ती रवीशी लग्न करणार नाही, हे वाक्य त्याला खूप दिलासा देऊन गेलं. तो पुन्हा फ्रेश झाला. तोंडावर पाणी मारून त्याने स्वतःला ऑपरेशनसाठी तयार केलं. एक दीर्घ श्वास घेऊन जोरात सोडला, जेणेकरून त्याला थोडं बरं वाटेल. त्याचं डोकं दुखत नव्हतं, कारण डॉक्टरांनी औषधं दिली होती. आता फक्त त्याने न खाता पिता ऑपरेशनसाठी तयार असणं गरजेचं होतं. तो बाहेर आला. निधी, डॉक्टरांना सांग मी ऑपरेशनसाठी तयार आहे. आता बीपी हाय नसेल माझा, आयुषने निधीला सांगितलं. ओके, मी लगेच जाऊन सांगते. निधी डॉक्टरांकडे सांगायला गेली. तिने डॉक्टरला सांगितलं तसं नर्सचे एक डॉक्टर आयुषच्या वार्डमध्ये आले. आयुषला चेक केलं तर खरंच बीपी नॉर्मल झाला होता. गुड. आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. आता तुम्हाला आता ऑपरेशनसाठी घेतलं जाईल. काही खाल्लं नाही ना तुम्ही? डॉक्टरांनी आयुषला विचारलं. नाही डॉक्टर, काही खाल्लं नाही, आयुषने स्वतःच सांगितलं. ओके, तुम्ही घेऊन या त्यांना ओटीत. डॉक्टर नर्सकडे बघत म्हणाले आणि थोडी मोठी पावलं टाकत केबिनकडे निघून गेले. नर्सने आयुषला आपल्या मागून यायला सांगितलं, तर निधी आणि आराध्य आयुष सोबत ओटी पर्यंत आले. तिथून पुढे आयुषला एकटंच जायचं होतं. आराध्य पुढे झाला आणि त्याने आयुषला घट्ट मिठी मारली. एकदम छानच होणार सगळं, तू मनाने खंबीर राहा, त्याने आयुषच्या पाठीत हलकं ठोकत सांगितलं. आयुष आयुषने मान हलवत निधीकडे वळला. तीही त्याला लगेच बिलगली. दादा, तू फायटर आहेस, तेव्हा कसलंच टेन्शन घेऊ नकोस. निधीने त्याला धीर दिला. आयुषने तिच्याकडे बघत मान हलवली आणि ऑपरेशन थिएटर मध्ये निघून गेला. आयुष आत गेला तसे दोघांचे डोळे लगेच पाणावले. निधीने लगेच देवाला हात जोडले. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.